राज्य म्हणल्यार पुराय तरेन साक्षर जाल्ले खातीर गोंय सरकाराचे तशेंच हांगा आशिल्ल्या सगळ्या गोंयकारांक परबी भेटोवप ह्या कार्यावळीची सुरवात करता। सगळ्यात पयलीं उल्हासीत राज्य जावच्या खातीर नवभारत साक्षरता मिशन यशस्वी करपी जो पयली पुरस्कार भेटयतले तांचो सन्मान करतले आनी ताच्या उपरांत प्रेस कॉन्फरन्स आसतली। सगळ्यात पयलीं हांव मागता साक्षरता मिशन सक्सेसफूल करपी SCITची डायरेक्टर मेघना शिरगांवकर हांचो भोवमान जातलो। गोंय राज्याचे मुखेलमंत्री प्रमोदजी सावंत हांचे लागीं मागता तुमचे हस्तुकी हो भोवमान भेटोवचो। नवभारत साक्षरता मिशनचे नोडल ऑफिसर आशीष ठाकूर हांचोय सन्मान करतात। ताचे उपरांत DO गौरी परब हांकांय मानान माचयेर आपयतात आनी अकाउंटंट विश्वनाथ जल्मी हांच्या खातीर ताळयो जावच्यो। नवभारत साक्षरता मिशन यशस्वी केल्ले खातीर आयज आमचे गोंय पुराय तरेन साक्षर जाल्ले आसा। देव बरें करूं। आमच्या मदीं आसात जॉयंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया श्रीमती अर्चना अवस्थी मॅडम हांव मागता आमच्या मदीं आसात श्रीमती अर्चना अवस्थी जॉयंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तांच्या हांकां उपस्थिती खातीर आनी तांच्या सहकार्या खातीर हो भोवमान भेटयतात। रोहित नैनीवाल कंसल्टंट NILP मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आमचे मदीं आसा। आय वुड लायक टू रिक्वेस्ट हिम टू प्लीज कम ऑन द स्टेज अँड एक्सेप्ट द हॉनर। हे मिशन यशस्वी करपाक जांचो कोणाचो हातभार आसा तांकां सगळ्यांक परत एकदा परबी भेटोवन आता प्रेस कॉन्फरन्साक आमी सुरवात करतात। गोवा बोर्ड चेअरमॅन गोवा बोर्डाचे चेअरमॅन भगीरथ शेट्ये सर आमचे मध्ये आसा। हांव मागता तांणी येवन मातशी बसका घेवची। एकदा सगळ्या जाणांक घटक राज्य दिनाच्यो खूप खूप परबी आणि आयच्या ह्या उल्हासीत राज्य 100% साक्षर राज्य ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या मदीं आसात जॉयंट सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एड्युकेशनची अर्चना अवस्थी, सेक्रेटरी एड्युकेशन बाब प्रसाद लोलयेकर, आमचे गोवा बोर्डाचे चेअरमॅन बाब भगीरथ शेट्ये, मेघना शिरगांवकर, समोर आशिल्ले म्हज्या सगळ्या प्रेस भाव आनी भयणांनो, घटक राज्याच्या आयच्या दिसा आमी 100% साक्षर राज्य म्हणून डिक्लेअर करता आसतना म्हाका मनाक खूब खोस भोगता। नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020च्या अंतर्गत न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम हो गोंयांत खूब बऱ्या पद्दती डायरेक्टर ऑफ एड्युकेशन आणि SCRT हांच्यांनी दोगांयनी मेळून तो कंप्लीट करपाक शकलो। आणि आमी तशें म्हणटा की इनवॉल्वमेंट ऑफ ऑल द डिपार्टमेंट, इट इज नॉट ओन्ली द एड्युकेशन डिपार्टमेंट बट पंचायत डिपार्टमेंटा पासून सगळे आमचे स्वयंपूर्ण मित्र हे सगळे जाण इनवॉल्व जाले आणि म्हणून तर हे आमकां जाता तितके बेगीन अचीव करपाक शक्य जालें। आणि हो टार्गेट जेन्ना 99.95% इतको व्हडलो टार्गेट आमी अचीव करपाक शकले त्या बद्दल हांव खरोखरूच म्हज्या डिपार्टमेंटाचें खूब खूब अभिनंदन करता। जन साक्षर म्हणजे केंद्रांत तशें म्हटलां की प्रत्येक मनशाक बरोवपाक वाचपाक येवपाक जाय आणि त्या अंतर्गत आमी पॉसिबल करपाक शकले। 100% म्हणजे ज्या ज्या पंचायतींनी जे कोण अशिक्षीत आशिल्ले तांकां हाडून तांकां शिकोवप हें आमकां पॉसिबल जालें। आज हें सांगता आसतना म्हणजे राज्याचो हॅपिनेस इंडेक्स म्हणजे काय म्हणटा फक्त डबल इंजिनचे सरकार हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हाजेरूच काम करिना, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हाजेरूय काम करता। आणि त्याच खातीर म्हटलां की विरासत आणि विकास बी ह्यो दोनूय गजाली बरोबर उरता आणि हॅपिनेस इंडेक्स कसो चडांत चड वाडचो हाज्या खातीर आमचें राज्य काम करीत आसा, आमचें सरकार काम करीत आसा। आणि हॅपिनेस इंडेक्स जर वाडयतले आसत जाल्यार ह्यो बारीक सारीक गजाली खूब इम्पॉर्टंट आसता। कारण एखाद्या जाणटेक आतां शिकप आणि त्यांनी ते शिकप आणि त्यांनी ते वाचप हे तितकेच म्हणजे त्यांच्या तोंडावयलो हास्य हे सगळें सांगून वता। आमी काही आमचे थोडेशे जाण जे शिकून पास जाले जेका म्हणटात, शिकयले म्हणपाक खूब सोंपें आसा बट ते शिकून घेतले तेंच्यांनी म्हणजे 80 वर्साच्या वयाचेर सुद्दां तांच्यांनी बरोवन दाखयले आणि तेंच्यांनी परीक्षा पास जाली। हे करपा खातीर आमचे थोडेशे जे परीक्षेक बसलेले ते आमचे मोगाळ आजी हांगासर आयल्यात। हांव मना पासून खरोखरूच तेंचें खूब खूब अभिनंदन करता।
कारण त्यांच्या खातीर ह्या वयाचेर शिकप हे खूब खूब म्हत्वाचें आशिल्लें आणि हे पॉसिबल आसा ओन्ली बिकॉज ऑफ आवर एंटायर टीम जेंच्यांनी काम केलें त्याच्या खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल जशें क्लीन इंडिया पासून फिट इंडिया पर्यंत वेगवेगळे प्रोग्राम सातत्यान देशाक दिले त्या खातीर होय प्रोग्राम तसोच देशाक दिलो तितून आमी यशस्वी जाले. फुडलें टार्गेट जे आसा आमचें तें टीबी मुक्त भारत हे टीबी मुक्त गोवा हे करपा खातीर आमचो टार्गेट आसा आणि तो टार्गेट घेवन गोंय राज्य काम करतलें. 13 फ्लॅगशीप प्रोग्रामा पैकी 13 फ्लॅगशीप प्रोग्रामांतले 80% प्रोग्राम आमी 100% अचीव केले. हार्डली 2-3 प्रोग्राम जे उरले ते 100% अचीव करपा खातीर आमचें राज्य काम करतलें जेणे करून आणि हे पॉसिबल आसा बिकॉज ऑफ ऑल द पीपल सगळे जे लोक जे आमकां सहकार्य करता त्या अशाच सहकार्याची तेंच्या कडल्यान अपेक्षा आसा. आमी जशें म्हणटा की आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर सगळ्यांचें सहकार्य लाभलां. माननीय मोदीजीचें विजन विकसीत भारत 2047 हे विकसीत गोवा 2037 हे जातलें हे हांव आस्त बाळगिता आणि परत एकदा घटक राज्य दिनाच्यो सगळ्या जाणांक शुभेच्छा दिता. आज के इस दिन के अवसर पर मुझे बहुत ही प्रसन्न कि उल्लासित राज्य बोल के डिक्लेयर करते हुए मुझे पूरा स्टेटहुड डे के दिन पर अभिमान है कि भारत सरकार के नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 इसके अंतर्गत न्यू इंडिया लिटरेसी प्रोग्राम में हमने 100% साक्षरता अचीव की और भारत सरकार के खुद सेक्रेटरी आके यहाँ पे डिक्लेयर करना ये भी हमारे लिए गर्व की बात है क्योंकि ये उल्लासित राज्य हो गया है. जैसे कि हम बोले कि हैप्पीनेस इंडेक्स इस राज्य का बढ़ जाएगा ये भी हम आज हम घोषित करते हैं कि ये दिस इज द 3 राज्यों में से गोवा राज्य जिन्होंने उनके साथ साथ 100% लिटरेसी अचीव की है. माननीय मोदी जी के 13th फ्लैगशिप प्रोग्राम के अंतर्गत हमने 80% प्रोग्राम अचीव किए हैं. नेक्स्ट टारगेट इज द टीबी मुक्त भारत इज द टीबी मुक्त गोवा. इस पे हम सब मिल के काम करेंगे और टीबी मुक्त गोवा करने के लिए सभी का सहयोग रहेगा. बस आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. तुमचा फोटो आहे. भारत माता की जय.